नमस्कार मित्रांनो, आजच्या मोटिवेशनल व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। तुम्हाला इथे मी काही दाखवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, ही जो झाड बघताय ना, अतिशय घनदाट आहे, शिरता पण येत नाही। पण एवढ्या घनदाट झाडामध्ये, एवढ्या गदाडामध्ये ही जो एक कुत्रा आहे, तुम्हाला दाखवतो। हे कुत्रा, हे बघा, हे कुत्रा 4-5 पिल्लांना इथं जन्म दिला होता। तर तुम्हाला सांगतो, थंडीचा दिवस आहे आणि थंडीच्या दिवसात ते कुत्रं जे पिल्लं होतं ते अतिशय ओरडत होते, चावमेव चावमेव करत होते, क्वाय क्वाय करत होते त्यांच्या भाषेमध्ये। तर एक 4-5 जण मिळून आम्ही एक छोटंसं काम केलेलं आहे। ते आपण काय केलं, छोटासा एक प्रयत्न केला, ते आम्ही असं छोटासा त्याच्यासाठी घर बांधून दिलेलं आहे। बघू शकता मित्रांनो, अतिशय उत्तम असे घर आहे। जवळ गेलं की हे कुत्रं आपल्याला चावू शकतं। तर बघा, ते छोटंसं पिल्लू तिथं खेळत आहे आणि घरामध्ये पण छोटं बाळं आहेत त्या कुत्र्याचे। बघा, असं मस्तपैकी आम्ही कापड्यांनी असं हे करून आम्ही काय केलेलं आहे, ह्या कुत्र्यासाठी थंडीपासून वाचवण्यासाठी आम्ही असला एक छोटासा प्लॅन आणि की छोटासा घर बांधून दिलेला आहे। मित्रांनो, हे आपण ठरवून केलं नाही, असंच आपल्या मनात आलं, मनात आल्यावर आपण असं हे करून दिलं। मित्रांनो, या कुत्र्याची खासियत असं आहे, जेव्हापासून आम्ही घर बांधून दिलेलं आहे, ह्या घराला आपल्याला पण टच करू देत नाही। त्याला माहिती नाही घर कुणी बांधलेलं आहे। फक्त आम्ही आणून त्या छोट्या बाळांना मध्ये ठेवलं, तेव्हापासून तो कुत्रा इथं येऊन त्याची सांभाळ करत आहे। बघू शकता मित्रांनो, घरासमोर जसं व्यक्ती उभा राहतो, हे बघा, ते कुत्रा बघा, ते बघा कसं ते माया करते। ते घरासमोर व्यक्ती जसं घराची राखण करतो, जसं सिक्युरिटी सोसायटीसमोर राखण करतो, तसं कुत्रा सतत 24 तास त्याच्या पिल्लाची राखण करते, त्याच्या पिल्लाची देखभाल करते। तुम्ही बघू शकता मित्रांनो त्यांचं प्रेम, आणि त्याला असं वाटतं की आता हेच त्याचं घर आहे। त्याचं घर असं नाही की ओपन एरियामध्ये जसे दुसरे कुत्रे असतात। बघा, ते कुत्रा बघा, ते आले की असं त्याला इकडे येऊच देत नाही। कुत्रेही ही त्याचं जागा आहे। तर बघू शकता ते कुत्रा इकडे येण्याचा प्रयत्न करत आहे। ते बघा, तिथं व्हाईट कुत्रा आहे, ते पांढरा कुत्रा इकडे पिल्लाकडे येण्याचा प्रयत्न करतो आणि हा बिनधास्तपणे इथं सिंहासारखं उभा आहे। बघू शकता, बघा, आता बघा, तुम्हाला फाईट बघू शकता। बघा, तो घाबरला, तिथंच जबरदस्त फाईट होण्याची जास्त दाट शक्यता आहे। बघू शकता, बघा, आले जवळ, बघा बघा कसं हकलून दिला त्यांनी। आपलं छोटा पिल्लू बाहेर आलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि वरती झाड आहे, त्यांना हे ऊन पण लागत नाही, ऊन तर लागतच नाही, तरी पण थंड असं वातावरण आहे आणि असं बाकीकडं जंगलच आहे। तर असं जंगलात ही कुत्रं बघू शकता कुठं जातच नाही, ते फक्त खाण्यापिण्यासाठीच बाहेर जातं आणि परत येऊन इथंच बसतो ते कुत्रा। हे बघा, ह्याला सध्या भूक लागली असेल, तर आपण थोड्या वेळाने जाऊन बिस्किट वगैरे आणून देतो। तर अशा पद्धतीने मित्रांनो, व्हिडिओ बनवायचं कारण एवढंच होतं की कुत्रंसुद्धा किती त्यांच्या फॅमिलीसाठी काळजी घेतात, त्यांच्या फॅमिलीची किती त्यांना काळजी असते, ते कुठेही जात नाही, चांगल्या पद्धतीने त्याची देखभाल करतात। हेच मला सांगायचं होतं। कारण आणि असे पण कुत्रे आहेत की नसतं जाता जाता चावणारे पण कुत्रे असतात। पण सगळे कुत्रे तसे नसतात। जर सगळे माणसं सारखं नसतात, तर सगळे कुत्रे पण सारखं नसतं। असंच ह्याचं काय उदाहरण असेल असं मला वाटतं मित्रांनो। तर मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच होता की कुत्रं पण स्वतःच्या घरात राहू शकतात। तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल एका कुत्र्याची जीवन, आता एक कुत्र्याची लाईफस्टाईल। जरी दुसऱ्याने घर बांधून दिलं असले, तरी त्या घराला घरपण देऊन आणि त्या घरात आरामात राहतो आणि त्या घराजवळ कोणाला येऊ देत नाही आणि त्याची मुलाबाळाची सांभाळ अतिशय उत्तमरित्या करू शकतो। हे कुत्रं आपल्याला एक चांगलंच इन्स्पिरेशन, आता चांगलंच उदाहरण देऊन जाते। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की त्या घराजवळ कुत्रा कोणाला येऊ देत नाही, आणि जरी आला तर तुम्हाला माहिती आहे कुत्रं काय करतात। एका कुत्र्याची जीवन या विषयावर मी आज थोडाफार तुम्हाला माहिती दिलं, आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।